सगळे डिझायनर पीस तुम्हाला इथं बघायला भेटतील भाई. हे बघा, लेडीजला तर सगळ्यात जास्त पाहिजे असतात भाई. हा जॅकेट आपण इकडनं परचेस केला आहे आणि आणखी थोडाफार कलेक्शन इकडनं परचेस करतोय आपण आपल्या शॉपसाठी, कारण की सगळे युनिक स्टफ आपल्याला बघायला भेटतो इथे. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळी 11:30 वाजलेत. मी आता जस्ट जिमवरून आलो आहे, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली मित्रांनो आणि आपली डाईट बनवून घेतली. डाईटला घेतलेत मी 10 एग्स म्हणजे अंडे आणि या साईडला थोडेसे सलाड वगैरे आणि पेरू आहे. तर पटापट हे सगळं काय खाऊन घेऊ आपण आणि मग आपल्याला थोड्या वेळात निघायचं आहे लगेच. बँड्राला एक एक्झिबिशन आहे, सो ते अटेंड करणार आहोत. तिथे भरपूर सारे वेगवेगळे कपडे वगैरे बघायला भेटतील आपल्याला. सेलिब्रिटी वगैरे जे वेअर करतात ते, म्हणजे सगळं इम्पोर्टेड वगैरे, म्हणजे जे बाहेरून लोक येतात ना त्यांचे ब्रँड वगैरे तिथे दाखवतात आणि आमच्यासारखे रिटेलर लोक जाऊन ते जरा ज्यांना आवडेल त्याच्या निमित्ताने आपण शॉपवरती ते परचेस करू शकतो त्यांच्याकडे होलसेलनी. तर आपण ते सुद्धा बघणार आहोत या ब्लॉगमध्ये. तर लास्टपर्यंत राहा, मजा येणार या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना. एक्झिबिशन कसं असणार आहे ते सगळं काय टोटली मी या ब्लॉगमध्ये दाखवणार तुम्हाला. आता पटापट पहिलं तर अंडे खाऊन घेऊ आणि मग लगेच निघूयात बाई. आपण झालो रेडी आणि आता मी निघतोय. आपण जाणार आहोत आपली किया घेऊन. एक्झिबिशन कसं असणार आहे ते सगळं काय टोटल दाखवतोच आपण. त्यासाठी ही तर इथंच ठेवणार आहे, आज कियाला घेऊन जायचं आहे. बिकॉज या साईडला मी डब्बा घेतला आहे, डब्यामध्ये अंडे वगैरे असतील आणि वॉटर. गाडी जाम माकली आहे, हे बघा विषय होऊन गेला आहे, काय करणार. टाटा चाललो येतं गाडीत घे, निघूयात आता आपण. गरम पण जाम होते भाई, पाणी 1-2 दिवस पडला ना वापस पडायचं नाव ना घे. फक्त 2 मिनिटं गाडीत बसले, घाम बघा पूर्ण घाम यायला लागलं. काय लायला कुठे घेऊन जाऊ आता? तुम्ही टर्न घ्या ना. टर्न घेताना पण त्याला फिरवायचं. चढ मम्मीला टाटा कर, चल जा, दिसू नको. जस्ट आलो आपण सर्व्हिस सेंटर वरती आणि गाडी आपली धुवायला घेतली आहे भाई भाऊनी, एकदम कडक मध्ये. तर गाईस गाडीला तर चमकवली आपण पूर्ण. आता निघूयात डायरेक्ट, चला. गाईस आता तुषारला घेतलं आपण रस्त्यातून आणि तुषारला पण बघायचं होतं एक्झिबिशन कसा असतो. सो माझा पण पहिला एक्सपिरियन्स आहे. सो कसे कपडे असणार आहेत, कसं काय असणार आहे, हे सगळं काय डिटेल्समध्ये आपण तिथं बघणार आहोत आणि थोडीफार माहिती पण घेणार आहोत तिथून. कसे म्हणजे हाय अँड टॉप नॉच क्वालिटीचे आपण कपडे थोडेफार तिथून बाईंग करणार आहोत. तुम्हाला दाखवेल या व्लॉगमध्ये मी काय बाईंग करतो. ॲक्च्युली तिथं जाऊन फक्त आपल्याला कपडे सिलेक्ट करायचे आहेत, सॅम्पल वगैरे असतील भरपूर सारे. ते सॅम्पल जर मला कोणता आवडला त्याच्यातून तर तो मी सिलेक्ट करेल आणि मग आपल्या दुकानावरती येतील ते कपडे. भाई 2 वाजले, आता भूक लागली थोडीशी, त्याच्यामुळे आपण डब्बा घेऊन जातो सोबत. आणि भूक लागतेच, रस्त्याला गेलो ना भाई, कारण आपण डाएटवरती आहेत, काय पण खात नाही मी बाहेरचा सध्या. बघा अंडे आहेत या साईडला, या साईडला सलाड आहे, हे सगळं मी प्रिपरेशन करून घेऊन जातो घरूनच. आता घेतलंय पटापट खात निघतोय. आणि तुषारसाठी बाहेर कुठेतरी काहीतरी, तो काय पण खाऊ शकतो, मी खात नाही म्हणून मी डब्बा घेऊन येतो. तर काही समोरचा क्लायमेट बघा आजचा भाई जबरदस्त झालाय. आणि इथले म्हणजे जे लोकेशन वगैरे आहेत ना जाता जाताना आपल्या मुंबईला एकदम भारी आहेत. आणि ह्या रोडवरती ना असंच लोकेशन म्हणजे असंच नेचर होतो. सध्या पाऊस ना त्याच्यामुळे असं सगळं ब्युटी दिसते आपल्याला, सगळं स्काय दिसतंय बघा, जबरदस्त वाटतंय. तर इथून आपण आपल्या एका मित्राला घेणार आहोत, इथून झेद बाय करून आहे. आता त्याला घेऊन आपण निघणार आहोत इकडनं. डायरेक्ट एक्झिबिशनला जाऊयात, तिकडे जाऊन मी एक्सप्लोअर करणार आहे सगळं. जास्त मोठा ब्लॉग तिथंच बनवूयात आपण, कारण की सगळे डिटेल्स मी तिथं देणार तुम्हाला. बोललेलो की आपला मित्र भेटणार आहे, हाच येतो झेद भाई. हाय करो जरा, विमल काय केला. निघालो आता आपण. जेद भाई अपन उधर जाके क्या करने वाले हो तो पहले बताओ. रुक जा, मैं अभी खाया हूं. साले फिर तो खा रहा. रुक जा, थोड़ी देर में. क्या बोल रहा हूँ, क्या खाया हो तो बता. साले फिर तुम ऐसे कामे क्यों करते हो. हाँ, विमल खाने वाले कामे क्यों करते हैं. एक तो शरीर इतना अच्छा बना है, मस्त. विमल खाता है, मुंह खराब कर देता है पूरा. विमल काय नाही बोलणार बोलतो भाई. कुछ बोलेगा कुछ.
आता चाललोय आम्ही, याला घेतलं एक्झिबिशनला जायला, तर बघूया तिकडे जाऊन कसं कसं. अच्छा मेरा कपड़ा दिखेगा की नहीं, दिखाएगा की नहीं? अच्छा अच्छा, एक नंबर सच बोल. सच में खरीदी कर सकते हैं? खरीदी करेंगे ना अपन लोग. नहीं मैं क्या बोल रहा हूँ, कहाँ से लोग आते हैं मतलब वहाँ पे? बहुत बाहर के लोग आते हैं. बाहर के क्या अभी इंडिया से बाहर से आएंगे क्या? मतलब आते इंडिया ही वाले आते, जैसे बेंगलोर, इतने दूर दूर से? बांग्लादेश. हाँ बहुत लोग आते हैं. अरे मेरे को लगा महाराष्ट्र से आएंगे सिर्फ. नहीं बहुत लोग आते हैं. चल ना उधर चल के देखते ना. तू गया है क्या कभी? मैं बहुत गया हूँ. चल मैं पहिली बार जा रहा हूँ, देखते हैं अभी. हा मराठीमध्ये बोल काहीतरी, मराठीत बोल. मला नाही आहे ते मराठी. मराठी तर ती बोल, महाराष्ट्रामध्ये राहायचं ना तुला. चल ना. बँड्राला चाललेलो, पण ह्याच्यामुळे दुसरीकडे एक्झिबिशन माहीतच नाही. किधर एक्झिबिशन अभी? गोरेगांव. क्यों ऐसे? अभी बैंड्रा क्लोज हो गया है. अपने को जाने का गोरेगांव. ऐसे कौन करता है फंस भाई? गए ना भाई ट्रैफिक की वजह से. ट्रैफिक की वजह से प्लान चेंज कर दिया सडनली इतने फास्ट. अब क्या करेंगे, जाएंगे गोरेगांव, उधर का फेयर एंजॉय करेंगे और क्या. बघूयात तिकडे जाऊन. गोरेगांव में मेन क्या है ना, हम्म, अच्छा एग्जीबिशन लगता है और उधर वैरायटी भी अच्छी रहती है. अच्छा. और अपने को जाके उधर अपना फायदा भी होगा. क्या फायदा होगा? फायदा ये होगा कि अपन खरीदी भी कर सकते हैं आगे इन फ्यूचर. अच्छा, और अपने फिर को यहाँ से भी कर सकते थे ना रे, बैंड्रा नजदीक था अपने को. अरे नहीं वो बात सही है, लेकिन बैंड्रा का एग्जीबिशन बंद हो गया है ना, अपने को नेस्को जाना है. तो पहला तो पता करने का तो था ना पहली मित्रांनो, बात. हम लोग जा रहे हैं अभी नेस्को. मित्रांनो ना मित्रांनो. नेस्को जाने का है? हाँ नेस्को गोरेगांव. अच्छा. चष्मा कोणाचा घातलाय? क्या बोल रहा है? चष्मा कोणाचा घातलाय तू? प्राडाचा. प्राडाचा? अरे माझा चष्मा घातलाय साल्या. प्राडाचा घातलाय बोलतो. साला डेंजर. तोंडात काय आहे रे? याच्या तोंडात काय? याच्या तोंडात काय? तोंडात मतलब याच्या तोंडात काय आहे? क्या कालू क्या बोल रहा है. इधर मार. याच्या तोंडात विमल आहे भाई. विमल खाली, तू पण खाली ना? नाही मैं पण रजनीगंधा खाले. काहीच. आता आपला भाऊ गाडी चालवणार आहे. भीती वाटायला लागले थोडी. भाई बोलतो मी लय स्लो चालवतो, त्याला माहिती नाही मला कसं चालवेल कशी नाही. चलाएगा ना भाई पक्का. डर लग रहा है रे मेरे को सच में. काय वेदर आहे, एकदम जबरदस्त वेदर आहे. आणि अशा क्लायमेट मध्ये आम्ही चाललोय भाई गोरेगावला. भारी वाटतं आणि इथले सीन्स पण. आता वर्ली सीलिंग येईल बघा. वर्ली सीलिंग तो देख ना सामने, वैसे ही है ना छोटा सा. देख वर्ली सीलिंग आ गया. देख मिसिंग लिंक है वो. मिसिंग लिंक है. पुणे वाला ये रुकणार आहे. तर काहीच फायनली आलोय आणि बघा फेअर साठी केवढे जण आले तिथे. एक्झिबिशन आतमध्ये असणार आहे ते. तुम्हाला आता पहिलं तर गाडी पार्क करून घेऊ पहिलं तर आपण कुठेतरी. हे बघा सगळं असे डिझायनर शर्ट वगैरे, कोट सेट वगैरे असे पोरींचे सगळं काय तुम्हाला बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये. आलोय आपण नेस्कोस मध्ये आणि या साईडला ही पूर्ण पार्किंग आहे आणि तिकडे पण पूर्ण पार्किंग फुल झाली आहे. तर आपण बाहेरच्या साईडला पार्क करायला आलेलो आहे. बघा या साईडला जेत भाई एकदम रेडी झालाय. जेत भाई मजा आहे का की नाही? हाँ कालू फोटो लेते साथ में. कालू बोलतो तुला कावश्या. आइए मेरा. मराठीमध्येच चल आता तिथपर्यंत जाईपर्यंत मराठीमध्ये बोलायचं. काय बोलला? नहीं आते. मला नाही येते. तर काहीच आता आपण आतमध्ये चाललोय. चला बघू कसं एक्झिबिशन आहे. तर काहीच सध्या तर आपण इथे पासेस काढतोय. पासेस घ्यायचे आणि मग आतमध्ये जायचं आपल्याला. सो माझा हा पास रेडी झाला बघा एकविरा मेन्सवेअरच्या नावाने. सो जाऊया. आमचे सगळे पासेस वगैरे घेतले इथे. आता आपण आतमध्ये जाऊयात कारण की पासेस कंपल्सरी आहे. ठिकाणच्या पासेसचे 1000 रुपीज घेतलेत. म्हणजे आतमध्ये जायचे. ज्यांना कामाच्या गोष्टी बघायच्या असतील तेच लोक इथे येत असतात कारण की ॲप्लिकेशन त्यांच्यासाठी असतो. नंतर बिनकामाच्या कशाला पैसे खर्च करून इथपर्यंत येतील. भाई शाळेमध्ये कधी ID कार्ड नाही घातली, आता इथं ID कार्ड घालायला लागते आम्हाला. हे बघ तिघांच्या नावावरती, याच्या नावावरती पण एकविरा मेन्सवेअर टाकला, याच्या तुषारच्या नावावरती पण एकविरा मेन्सवेअर टाकला. तिघं पण एकविरा मेन्सवेअर सोबत आहेत भाई. घेऊन जातो तिघांना आतमध्ये. सगळे डिझायनर पीस तुम्हाला इथं बघायला भेटतील भाई. हे बघा लेडीजला तर सगळ्यात जास्त पाहिजे असतात भाई. डेंजर आहे रे एक्झिबिशन हे वाला. तो कुर्तीज वगैरे या साईडला पूर्ण सॅम्पल ठेवलेले. पूर्ण
पूर्ण सायलेंट. या साईडला कोणाला घ्यायचे वगैरे असतील तर बुकिंग करतील. हे सगळे होलसेलने, यांचे होलसेलचे दुकान असतात. साईडला सगळे लेडीजचे क्लोथ आहेत. आपल्याला जायचं आहे मेन्समध्ये, कारण की आपल्याला मेन्सचे बघायचे आहेत काय काय नवीन व्हरायटीज. त्याच्यामुळे आपण त्या साईडला जाऊयात. इथे थोडंफार तुम्हाला दाखवतो काय काय. यहाँ पे रिटेल होता है क्या? रिटेल सब होलसेल ही है. नहीं, मतलब यार रिटेल भी हो रहा है यहाँ पे. हाँ, रिटेल में मिलता नहीं अभी. मिलता नहीं बुकिंग है. करना. बुकिंग करना पड़ता है. कैसी बुकिंग? मतलब आप भी बुकिंग करेंगे तो रिटेल में भेज दोगे? हाँ. ओके. जर तुम्हाला तुमच्या घरांसाठी काहीतरी फंक्शन वगैरे असेल, लग्न सराई वगैरे ॲप्लिकेशन लागतच असतात मुंबईमध्ये गोरेगावला. पण इथे आल्यानंतर तुम्हाला रिटेलमध्ये भेटणार नाही मित्रांनो. रिटेलमध्ये जेव्हा भेटेल म्हणजे तुम्ही इथे येऊन बुक करणार ना कोणता पीस तुम्हाला आवडला तर तुम्हाला नंतर पाठवून दिला जाईल घरीपर्यंत. असं आहे. बाकी सगळं होलसेल तुम्ही परचेस करू शकता इथून. जर 1-2 पीस पाहिजे तर रिटेलमध्ये पण डिलिव्हरी केली जाईल घरापर्यंत असं त्यांनी सांगितलं. सो जे तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे मित्रांनो. जबरदस्त या साईडला म्हणजे एकदम डिझायनर आर्टिकल आहेत सगळे काय लेडीजचे वगैरे. आपल्याला जायचं आहे मेन्समध्ये, पण मी तुम्हाला लेडीजचं एक्सप्लोअर करतो आहे जे जे होतं ते इथे. गाईस आता इथला एक्झिबिशन आपण बघितला, वुमन्सचा होता पूर्ण काय. आता आपण मेन्समध्ये जाणार आहोत. तर तो त्या साईडला लागला दुसऱ्या इथे, तर तिथे जाऊयात. भाई आता मेन्सवेअरच्या एक्झिबिशनमध्ये आलो आपण. हे बघा गारमेंट, नॅशनल गारमेंट हॉल आहे. आता आतमध्ये जाऊयात. तर गाईस बघा सफारी वगैरे आहेत आणि वेगवेगळे कपडे तुम्हाला बघायला भेटतील इथे. सगळं मेन्स क्लोथिंग असणार आहे. अजून बघूयात आपण आतमध्ये जाऊन यांचे कसे कसे क्लोथिंग्स असणार आहेत. चला मित्रांनो, केवढे मोठे मोठे शेरवानीज वगैरे आहेत बघा. 3 पीस असे तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे इथं सगळे शेरवानी वगैरे एकदम सुंदर सुंदर आर्टिकल इथं बघायला भेटतील. अजून पुढे जाऊयात आपण. आणखी असेच तुम्हाला नवीन नवीन आर्टिकल इथं बघायला भेटतील. पुढे पुढे जाऊ. कलेक्शन आपण आत्ता जस्ट आलो आतमध्ये, म्हणून कलेक्शन भरपूर बघायला भेटणार आहे. गाईज हा जॅकेट आपण इकडनं परचेस केला आहे आणि आणखी थोडाफार कलेक्शन इकडनं परचेस करतोय आपण आपल्या शॉपसाठी, कारण की सगळे युनिक स्टफ आपल्याला बघायला भेटतो इथे. आणखी हा एक आवडला आहे आपल्याला, चेक करा. ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवू शकता. जबरदस्त आर्टिकल असणार आहे, चेक करा. एवढं सुंदर असा. जर तुम्ही फिरायला वगैरे जात असाल तर डेफिनेटली आपल्या शॉपवरनं तुम्ही परचेस करू शकता हे सगळे आर्टिकल. आणखी भरपूर सगळं स्टॉक आपण काढतोय आता, बघूया. गाईज हा सगळा स्टॉक आपण खरेदी केला आपल्या शॉपसाठी. सगळे चेक्सचे वगैरे शर्ट आहेत, सगळे सुंदर सुंदर. रक्षाबंधनला यायचं आपल्या शॉपवरूनच खरेदी करायची आहे, कारण की जबरदस्त शर्ट तुमच्यासाठी आपण अवेलेबल केलेत. हे चेक करा. त्याचं फॅब्रिक वगैरे ना एवढं सॉफ्ट असणार आहे ना. सगळे युनिक स्टफ तुमच्यासाठी आपण अवेलेबल करतोय. हे चेक करा. याच्यामध्ये 4-4, 5-5 कलर तुम्हाला बघायला भेटतील. सगळे डिझायनर पीस असणार आहेत. तुम्हाला लवकर आपल्या आउटलेटला व्हिजिट करायचं आहे. आपला शॉप एक डोंबिवलीमध्ये आहे, भिवंडीमध्ये आणि पनवेलमध्ये. तिन्ही शॉपला जाऊन तुम्ही कलेक्शन बघू शकता. असं सगळं प्रीमियम कलेक्शन लवकरच आपल्या शॉपवरती येणार आहे. ॲप्लिकेशन संपलं आहे. आता आपण निघतोय घरी जायला. ऑलरेडी आपल्याला भरपूर टाईम झाला आहे. आपण मजा आली, सिरियसली मजा आली आपल्याला.
इथे कलेक्शन वगैरे एकदम मस्त मस्त घेतलं आपण इकडनं. नेक्स्ट टाइम कधी ॲप्लिकेशन लागेल ना मी तुम्हाला नक्की ब्लॉगद्वारे सांगेल. तुम्हाला काय परचेसिंग करायचं असेल नक्की करा. जाना है हमें भी अपने घर जाना काय काही नवीन नवीन बघायला भेटेल इथे. तर सगळी पब्लिक निघाली इकडनं, आपण पण निघतोय भाई. पण कलेक्शन जो भेटला एकदम जबरदस्त भेटला आपल्या शॉपसाठी.